खंडमध्ये पेपर फुटी विरोधात विद्यार्थी आक्रमक, रांचीमध्ये विधानसभेवर मोर्चा, विद्यार्थी पोलीस आमने सामने, आंदोलकांना रोखण्यासाठी पाण्याचा मारा। सुप्रिया सुळेंसह शरद पवारांच्या पक्षाच्या खासदारांनी घेतली पंतप्रधान मोदींची भेट। फुले दाम्पत्य तुकडोजी महाराज अण्णाभाऊ साठेंना भारतरत्न देण्याची मागणी। पक्ष कसा फुटतो हे आमची सत्ता आल्यावर कळेल, खासदार संजय राऊतांचा भाजपला ओपन चॅलेंज। आमचं ठरलं आता दया माया नाही, राऊतांच्या वक्तव्याची चर्चा। उबाठाच्या नगरसेवकांची शिवसेनेच्या कार्यक्रमाला उपस्थिती, नगरसेविका राजोल पाटील शिवसेनेच्या कार्यक्रमात उपस्थित। राजोल पाटील भांडूप येथील ठाकरे गटाच्या नगरसेविका। माजलगावच्या रेखा अंबुरे जात प्रमाण रद्द प्रकरणात बावनकुळेंचा कुठलाही आदेश नाही, उपजिल्हाधिकाऱ्यांचं स्पष्टीकरण, जरांगेंचे आरोप फेटाळले। राज्यात हिंदी भाषिक वाहन चालक मुजोरी करतात, मुजोरी करणाऱ्या वाहन चालकांवर कारवाई करणारच, मंत्री प्रताप सरनाईकांचा थेट इशारा। स्वातंत्र्य दिनाच्या पार्श्वभूमीवर मुंबईत भाजपाची तिरंगा रॅली, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांची उपस्थिती। जामनेरमध्ये नवीन एसटी बस चोरीला, बस शहापूर जवळ सोडून चोरटे पसार। विक्रोळीतील हत्या झालेल्या विश्वकर्मा कुटुंबाच्या घराला भीषण आग, दोघांच्या हत्येनंतर आज घराची राख रांगोळी। अहिल्यानगरमधील मनपा कर्मचारी धीरज परदेशी हत्येप्रकरणी शहर बंदची हाक, हिंदुत्ववादी संघटना आक्रमक, आतापर्यंत 5 आरोपींना अटक। मार्क्सवादी किसान सभा आणि सीटूचा येवला तहसीलवर मोर्चा, विविध मागण्यांसाठी जेल भरो आंदोलन, गायरान जमिनी शेतकऱ्यांच्या नावे करण्यासह विविध मागण्यांसाठी भव्य मोर्चा। अहिल्यानगरमधील धीरज परदेशी मृत्यू प्रकरण, ग्रामपंचायत मालकीच्या जागेवर आरोपी सय्यदचे अतिक्रमण, आरोपी सय्यदच्या घरावर अतिक्रमणाची नोटीस। गणेशोत्सव मंडळ आणि प्रशासनाची मंगळवारी बैठक, मुंबईतील गणेशोत्सव नियोजनासंदर्भात होणार चर्चा, मुंबई उपनगरचे सहपालकमंत्री मंगलप्रभात लोढा आढावा घेणार। मंचरमध्ये दूध भेसळ प्रकरणी आणखी 10 जणांना अटक, अटकेत असलेल्यांची संख्या 24 वर, आरोपी राष्ट्रवादीशी संबंधित असल्याची चर्चा। माणगावमध्ये कार थेट दुकानात शिरली, मुलाकडून चुकून कार सुरू झाल्याची माहिती, सुदैवानं जीवितहानी नाही। व्याजाच्या पैशांवरून उरळी कांचन पोलीस ठाण्यातच राडा, सावकाराचे समर्थक आणि विरोधक भिडले, सावकार मनमानी व्याज लावत असल्याचा महिलांचा आरोप। भिवंडीच्या कचेरीपाडा येथील जलवाहिनी फुटली, हजारो लिटर पाणी वाया, पालिका प्रशासनाकडून कुठलीही उपाययोजना नाही। शिक्षकांच्या भरती प्रक्रियेत तांत्रिक अडचणी, प्राधान्यक्रम भरवण्यासाठी आणखी 2 दिवसांची मुदतवाढ, 13 ऑगस्टपर्यंत माहिती भरता येणार। चाळीसगावचे गवताळा अभयारण्यात पर्यटकांना नो एंट्री, 15 सप्टेंबरपर्यंत बंदी, चंडिका देवीचे दर्शन सुरू राहणार। मुंबईच्या धरण क्षेत्रात पावसाची ओढ, 1.5% पाणीसाठा घसरला, पाणी कपात कायम राहण्याची शक्यता।